विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले। महायुतीनं महाविकास आघाडीला धक्का देत एक हाती सत्ता मिळवली। अनेक ठिकाणचे निकाल हे धक्कादायक होते। सहज निवडून येईल अशा जागांवर सुद्धा पराभव झाल्यानं महाविकास आघाडी अजूनही शॉकमध्ये आहे। यातलाच एक मतदारसंघ म्हणजे पारनेर। पारनेरच्या जाग्यावर अजित पवारांच्या नौख्या पठ्ठ्यानं लंकेंना धोबीपछाड करत राणी लंके यांचा पराभव केला। त्यामुळे लंकेंना धूळ चारणारे काशीनाथ दाते नेमके कोण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पारनेर म्हणजेच निलेश लंकेंचा मतदारसंघ। तेच निलेश लंके ज्यांनी लोकसभेला विखेंसारख्या नेत्याला पराभवाची धूळ चारली होती। नौख्या आमदारानं एवढा मोठा पराभव केल्यानं पारनेरच्या जागेचा निर्णय पवारांनी लंकेंवरच सोपवला। त्यातच राणी लंके यांचं नाव समोर आलं, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांच्या प्रचारासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य असणाऱ्या राणी लंके यांनी पारनेर पिंजून काढला होता। तेव्हा त्यांचं नाव चर्चेत आलं। त्यात निलेश लंकेंचा समर्थक गट लोकसभेला मिळालेला विजय पाहता पवारांनी सुद्धा निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंच्या नावाला पाठिंबा दिला। पारनेरची जागा लंके सहज जिंकतील असं देखील वाटत होतं। इकडे महायुतीकडे त्यांच्या विरोधात देखील थोडासा चेहरा नव्हता। अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पारनेर मतदारसंघ आपल्याकडे ठेवला आणि शेवटच्या क्षणी अजितदादांनी काशीनाथ दाते यांना उमेदवारी दिली। लंकेंच्या विरोधात तसं पाहिलं तर काशीनाथ दाते हे नौखे, त्यामुळे इथे लंकेंच्या बाजूने निकाल लागेल असं वाटत होतं। मात्र दातेंनी धक्का दिला आणि लंकेंच्या गडाला सुरुंग लावला। आता काशीनाथ दाते नेमके कोण आहेत ते पाहूयात। काशीनाथ दाते हे पारनेरच्या कान्हेरी पोखरीचे रहिवासी। काशीनाथ दाते हे वसंतराव जावळे यांचे निकटवर्तीय आणि वसंतराव जावळे यांनी सलग 2 टर्म राष्ट्रवादी काँग्रेसकडून पारनेरचे आमदार म्हणून काम पाहिले। काशीनाथ दाते हे राष्ट्रवादीचे होते, पण सुजित झावरे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्यानं नाराज असलेल्या काशीनाथ दाते यांनी हे शिवसेनेमध्ये गेले। शिवसेनेकडून ते जिल्हा परिषद सदस्य झाले आणि नंतर सभापती देखील झाले। यातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांच्याकडून त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये का होईना पण तिकीट जाहीर झालं। आता शेवटच्या टप्प्यात जरी नाव जाहीर झालं असलं आणि प्रचाराला जरी कमी वेळ असला तरी काशीनाथ दाते यांनी निलेश लंके आणि राणी लंके यांना चांगलंच आव्हान दिलं। त्यात अजित पवार यांनी पारनेरमध्ये सभा घेऊन चांगलंच वातावरण निर्माण केलं होतं। त्याचा अर्थात फायदा काशीनाथ दाते यांना झाला। त्यात घराणेशाहीचा आरोप लंकेंवर झाला, ज्याचा फायदाही दातेंना झाला आणि लाडकी बहीण तर गेम चेंजर ठरली। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काशीनाथ दाते यांनी प्रचारात आघाडी घेतली आणि विजयाचं वारं फिरवलं। त्यात महाविकास आघाडीला बंडचा फटका देखील बसला, कारण पारनेरची जागा मिळावी म्हणून कट्टर शिवसैनिक असणारे संदेश कारले यांनी मातोश्रीवरती चक्रा मारल्या। पारनेर आणि नगर शहराची अदलाबदली करण्याचा प्रस्ताव ठेवला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही। त्यामुळे संदेश कारले यांनी बंडखोरी केली। संदेश कारले हे तसं पाहिलं तर नगर तालुक्यातलं खूप मोठं नाव। त्यात संदेश कारले यांनी वातावरण निर्मितीत अदृश्य शक्तीचं बळ असल्याचंही चर्चा होती आणि ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक संदेश कारले यांच्या बाजूने असल्याचंही बोललं गेलं। आणि यात माजी आमदार विजयराव औटी देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। त्याचा एकूणच फटका हा राणी लंके यांना बसला। राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दाते मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवरती राहिले। शेवटच्या फेरीअंती दाते यांना 1,12,775 मते मिळाली, तर राणी लंके यांना 1,10,369 मते मिळाली। म्हणजेच अवघ्या 2,604 मतांनी राणी लंके यांचा पराभव झाला। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर असलेले उमेदवार संदेश कारले यांना 10,645 मतं मिळाली। त्यामुळेच कारले यांची उमेदवारी लंके यांच्या पराभवाला कारणीभूत असल्याचंही बोललं जातं आणि दाते यांना लंकेंच्या गडाला सुरुंग लावण्यात देखील यश आलं। तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।